आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या वतीनं अकोल्यामध्ये जनता दरबार आयोजित करण्यात आला होता। यावेळेला तब्बल 700 तक्रारी मांडण्यात आल्या, ज्यामध्ये महावितरण आणि कृषी विभागाच्या संदर्भात सर्वाधिक तक्रारी होत्या। राज्याचे गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांच्यासह जिल्ह्यामध्ये एकूण 7 आमदार आणि 1 खासदार आहे। मात्र तरीही अमरावतीच्या आमदारांना आयोजित केलेल्या जनता दरबाराला लोकांनी केलेली गर्दी इथल्या लोकप्रतिनिधींसाठी चिंतेचा विषय बनले। जिल्हा परिषदेतल्या रिक्त असलेल्या उपशिक्षक पदावर आंतरजिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांना सामावून घेण्यात यावं या मागणीसाठी जिल्ह्यातल्या शिक्षकांनी धरणं आंदोलन केलं। शिक्षक आंतरजिल्हा बदली कृती समिती रोस्टर चळवळ शाखेच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या समोर हे आंदोलन करण्यात आलं। आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ऑनलाईन करण्यात यावी अशी मागणी सुद्धा यावेळेला करण्यात आली। महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित कृती समितीनं कोल्हापुरातल्या शिक्षण संचालक कार्यालयाच्या समोर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे। आंदोलनाचा 8वा दिवस असूनही शिक्षण मंत्री किंवा राज्य सरकारनं त्यांची दखल घेतलेली नाही। त्यामुळे संतप्त झालेल्या शिक्षकांनी सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी सागरसंगीत गोंधळ घातला। दरम्यान उपोषणात सहभागी शिक्षकांपैकी 3 शिक्षकांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। भंडारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे। गेल्या 9 महिन्यांपासून या विभागातील प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचं पद रिक्त आहे। माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी काही काळ प्रभारी म्हणून हे पद सांभाळलं, मात्र आता त्यांची सुद्धा बदली झाली आहे। त्यामुळे ही दोन्ही पदं रिक्त झालेत। पुढच्याच आठवड्यात शाळा सुरू होत आहेत, मात्र निर्णयक्षम अधिकारीच नसल्यानं कर्मचारी आणि शिक्षकांनी लवकरात लवकर हे पद भरती करावं अशी मागणी केली। सांगोला नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी शेतकरी कामगार पक्षाचे मधुकर कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। काही दिवसांपूर्वी सांगोल्यातल्या माजी नगराध्यक्ष अरुणा इंगोले यांच्या विरोधात अविश्वास ठराव पारित करून त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती। यानंतर आता नवीन नगराध्यक्षाची निवड जाहीर करण्यात आली। सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांनी नूतन नगराध्यक्षांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छाही दिल्या। राज्याच्या आदर्श गाव समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांचं सरपंच पद धोक्यात आलंय। आखून दिलेल्या मुदतीमध्ये निवडणूक खर्चाचं प्रतिज्ञापत्र सादर न केल्यानं त्यांच्यासह 7 सदस्यांवर ही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते। निवडणुकीच्या नंतर 1 महिन्याच्या आत प्रतिज्ञापत्रासह निवडणूक खर्च सादर करणं हे अनिवार्य असतं। ते न केल्यानं संबंधित उमेदवारावर अपात्रतेची किंवा निवडणूक बंदीची कारवाई होऊ शकते। पुढच्याच महिन्यात येणारी आषाढी यात्रेची सर्व कामं पावसापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश सोलापूरचे जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी दिले आहेत। यंदा पाऊस लवकर येणार असून मान्सून पूर्व पावसालाही सुरुवात झाली, त्यामुळे आषाढी यात्रेची सर्व कामं लवकरात लवकर सुरू करण्यात यावीत असे आदेश देण्यात आले। पालखी मार्गावरील सर्व कामं 5 जुलैपूर्वी पूर्ण व्हावीत असे आदेश देण्यात आले आहेत। दुष्काळानं कंबरड मोडलेल्या शेतकऱ्यांच्या समोर आता बियाणं दरवाढीचं नवीन संकट उभं राहिलं आहे। शेतकऱ्यांच्या हक्काचं समजल्या जाणाऱ्या महाबीज बियाणांच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली। महाबीजच्या सोयाबीनच्या बियाणामध्ये 9%, तर तूर, उडीद आणि मूग डाळवर्गीय बियाणांच्या किमतीमध्ये 50 ते 60% वाढ झाली आहे। गेल्या वर्षीचा अनियमित पाऊस, बियाणांचं कमी झालेलं उत्पादन आणि शेतकऱ्यांच्याकडून वाढती मागणी यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे। भंडाऱ्यातल्या पवनी तालुक्यात 4 लाखांच्या देशी विदेशी दारूसह 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पवनी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली। गुणवंत लांजेवार यांच्या मालकीच्या गाडीची तपासणी केली असता या गाडीमध्ये 4 लाखांच्या दारूचे बॉक्स पकडण्यात आले। तसंच चालक आणि मालक असलेल्या गुणवंत लांजेवार यांना अटकही करण्यात आली आहे। धुळ्यामध्ये महसूल विभागाकडून अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यात आली। जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी वाळू वाहतूक करणारे 25 डंपर रोखून धरण्यात आले आहेत। वाळू वाहतूक नियमांचं उल्लंघन करणं, ओव्हरलोड वाहतूक करणं, पावती नसणं अशा विविध कारणांनी ही कारवाई करण्यात आली। जिल्ह्यामध्ये होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीच्या बद्दल याआधी अनेकदा तक्रारी करण्यात आल्या होत्या। यानंतर आता ही कारवाई करण्यात आली। बीडच्या गवंदरा गावात पाण्याच्या टँकरच्या धडकेमध्ये एका माजी सैनिकाचा मृत्यू झालाय। या घटनेनंतर गावात काही काळ चांगलीच तणावाची स्थिती निर्माण झाली होती। भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकनं
दत्तात्रय घुले यांना जोरदार धडक दिली। यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्यानं संतप्त गावकऱ्यांनी धारूर तेलगाव रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केलं। त्यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला। गृह विभागानं 32 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या केलेत। मंगळवारी जे आदेश जारी करण्यात आले त्यानुसार गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची आता साताऱ्यामध्ये पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली। त्यांच्या जागी अभिनव देशमुख हे गडचिरोलीचे नवे पोलीस अधीक्षक असतील। शशिकुमार मीना यांची अमरावती पोलीस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली। नाशिक ग्रामीणचे अधीक्षक संजय मोहिते यांची मुंबईमध्ये पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाले, तर सांगलीचे पोलीस अधीक्षक सुनील फुलारी हे सिंधुदुर्गला आता पोलीस अधीक्षक म्हणून काम करतील। सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जुगार अड्ड्यांवर मारलेल्या जबरदस्त छाप्यात लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची गावात जुगाराचा अड्डा चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। यानंतर मंगळवारी पहाटे ग्रामीण पोलिसांनी छापा मारला आणि तब्बल 31 जणांना अटक करण्यात आली। त्यासोबतच 4.5 लाख रुपयांची रोख रक्कम, एक 4 व्हीलर आणि काही दुचाकी वाहनं तसंच मोबाईल असा 27 लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला। नांदगाव तालुक्यातील वडाळी खुर्दच्या ग्रामपंचायतीत शौचालय पेयजल योजनेतील अनुदानाची रक्कम परस्पर लाटण्यात आली। या प्रकरणी संबंधित लोकांची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी आदिवासी लाभार्थींनी उपोषण सुरू केलं। 2007 साली वडाळी खुर्दच्या 58 आदिवासींना शौचालय बांधण्यासाठी 1200 रुपयांचं अनुदान मंजूर करण्यात आलं होतं। तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवकानं ही रक्कम हडपल्यानं इथल्या एकही घरात शौचालय नाही। त्यामुळे या संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते। बेळगावातल्या कळसा भांडुरा संघर्ष समितीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचा आंदोलनाच्या दरम्यान हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झालाय। पोलिसांनी रुग्णवाहिका मागवण्यास उशीर केल्यानंच या शेतकऱ्याला जीव गमवावा लागल्याचा आरोप इतर आंदोलकांनी केला। कळसा भांडुरा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा आणि पिण्याच्या तसंच शेतीच्या पाण्याची समस्या सोडवावी यासाठी खासदार सुरेश अंगडी यांच्या घरासमोर आंदोलन केलं जात होतं। यावेळेला धर्मण्णा तहसीलदार या 65 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला। अहमदनगरच्या पाथरीमध्ये तळ्यामध्ये पोहताना अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला। सिमोन ससाणे आणि सनी पाटेदार हे तिसगावला दुपारी तलावामध्ये पोहत होते आणि त्यावेळेला त्यांचा मृत्यू झाला। नुकत्याच पडलेल्या पावसानं तळ्यामध्ये पाणी साठायला सुरुवात झाली होती, त्यामुळे दोघंही तलावात पोहण्यासाठी गेले। मात्र तळ्यामध्ये गाळ असल्यानं दोघांना अंदाज आला नाही आणि त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचं कळतं। सनी हा पुण्याचा रहिवासी असून तिसगावला मामा ससाणे यांच्याकडे आला होता, तर मात्र या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं परिसरात शोकाकुल वातावरण आहे। चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागभीड तालुक्यामध्ये रेल्वेनं धडक दिल्यानं एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे। मृत बिबट्या एक मादी असून तिचं वय अंदाजे 1 ते 1.5 वर्ष असल्याचं सांगण्यात येत आहे। बल्लारपूर गोंदिया रेल्वे मार्गावर असलेल्या आखापूर या फाट्याजवळ ही घटना घडली। हा रेल्वे मार्ग अतिशय घनदाट जंगलातून जात असल्यानं याआधी सुद्धा इथे अनेकदा वन्य प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला। शाळा सुरू होण्याआधी शिक्षकांना रिचार्ज करणाऱ्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेला सांगलीमध्ये सुरुवात झाली। शिक्षण क्षेत्रात वेगानं होत असलेल्या बदलांची शिक्षकांना माहिती व्हावी म्हणून या परिषदेचं आयोजन करण्यात आलं। 3 दिवसांच्या या परिषदेसाठी बीड जिल्ह्यातील जवळपास 450 शिक्षक उपस्थित होते। नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी क्षेत्रात 490 ग्रामपंचायतींना 34 कोटी रुपयांच्या निधीचं वाटप करण्यात आलं। त्यामुळे पेसा अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायती मालामाल झाल्या। ग्रामपंचायतींना सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या सबळ करण्यासाठी पेसा कायदा लागू करण्यात आला होता। त्याचे लाभ आता या ग्रामपंचायतींना मिळणार आहेत। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या। गोवा तसंच महाराष्ट्राच्या सीमेवर बांदा, सावंतवाडी, पिंगुळी आणि कुडाळ यासह अनेक भागांमध्ये आज दुपारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या। मान्सून पूर्व पाऊस दाखल व्हायला सुरुवात झाली, मात्र प्रत्यक्ष मान्सून दाखल व्हायला आणखीन काही दिवस लागणार आहेत। तरी त्याच्या आगमनाची चाहूल मात्र या सरींनी दिली आहे।
मोठ्या प्रतीक्षेनंतर पडलेल्या पावसाच्या हलक्या सरींनी तळ कोकणातल्या हवेमध्ये सुखद गारवा निर्माण झाला। महाबळेश्वरमध्ये सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे पर्यटकांची एकच धावाधाव झाली। या पावसामुळे वाई महाबळेश्वर मार्गावर किसनवीर कॉलेजच्या समोर एका गाडीवर झाड कोसळलं। गाडीचं मोठं नुकसान झालं असलं तरी सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। झाड कोसळल्यानं मार्गावरच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला। मुसळधार पावसामुळे झाड हटवण्यात सुद्धा अडचणी आल्या। त्यामुळे वाई महाबळेश्वर मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। बेळगावमध्ये मान्सूनच्या आगमनाची वर्दी घेऊन जोरदार मान्सूनपूर्व पाऊस बरसला आहे। पावसाची संततधार असल्यानं वातावरणात सुखद गारवा अनुभवायला मिळतोय। गेल्या काही दिवसांपासून बेळगावामध्ये मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावतोय। त्यामुळे जमिनीमध्ये ओलावा निर्माण झाला असून शेतकऱ्यांना पेरणीसाठी पोषक वातावरण निर्माण झालंय। बासमती पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या येळ्ळूर आणि आजूबाजूच्या परिसरात भाताच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत। वर्ध्यातल्या कारंजा तालुक्यात रात्री झालेल्या वादळी वाऱ्यानं घराच्या छतांचे पत्रे उडून गेले। त्यामुळे अनेक कुटुंबांना उघड्यावरतीच रात्र काढावी लागली। खवंडी इथल्या 10 घरांवरचे पत्रे उडालेत आणि जनावरांचे गोठेही पडलेत। वादळी वाऱ्यानं विजेचे खांब पडल्यानं परिसरातला वीज पुरवठाही खंडित झाला। जळगावातल्या एरंडोल तालुक्यातल्या उतराण भागात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवते। पाण्याच्या अभावी इथली शेतं वाळून चाललेत। शेकडो एकरांवरील लिंबाच्या बागा पाण्याच्या अभावी सुकू लागलेत। त्यामुळे लिंबू उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। पोटच्या पुराप्रमाणे जपलेल्या या बागा डोळ्यासमोर करपताना पाहून शेतकरी हवालदिल झालेत। बुलढाण्यातल्या खामगाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवारची कामं करण्यात आली आहेत। तोरण नदीवर 12 साखळी बंधारे आणि नदीला जोडणाऱ्या नाल्यांवर 40 बंधारे तसंच शेगाव तालुक्यामध्ये शेकडो शेततळी अशी प्रचंड प्रमाणात कामं करण्यात आली। त्यामुळे 15 गावांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटून 1300 एकर शेती ओलिताखाली येणार आहे। यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद भागातल्या ढोलगाई या रानावर धावतं पाणी अडवण्यासाठी नागरिकांनी निसर्ग संवाद या संघटनेच्या माध्यमातून एकत्र येत श्रमदान केलं। ढोलगाईच्या माळरानात 35 चर आणि 70 खड्डे खणण्यात आले असून पावसाळ्यामध्ये इथे वृक्षारोपणही केलं जाणार आहे। नागरिकांच्या या श्रमदानामुळे काकडदाती आणि इतर गावांना फायदा होणार आहे। बुलढाण्यातल्या उंदरी गावातल्या रमेश काचाले यांनी स्वतःच्या शेतातल्या विहिरीतून पाईपलाईन काढून गावातल्या जनतेला मोफत पाणी उपलब्ध करून दिलं। त्यामुळे 1200 लोकवस्तीच्या या गावाला भीषण पाणी टंचाईतही पुरेसा पाणी पुरवठा होतो आहे। गावातील भीषण दुष्काळाची परिस्थिती पाहून काचाले यांनी स्वखर्चानं गावकऱ्यांना हे पाणी उपलब्ध करून दिलं आहे। मुस्लिम धर्मियांचा पवित्र महिना असलेल्या रमजानला सुरुवात झाली आहे। या निमित्तानं मालेगावातल्या बाजारपेठा विविध पदार्थांनी सजल्या आहेत। खजूर, दूध, विविध फळं तसंच उपवास सोडण्यासाठी लागणाऱ्या पदार्थांनी मालेगावातल्या गल्ल्या सजलेल्या दिसतात। रमजानच्या काळात मालेगावातल्या अनेक दुकानांमध्ये अरब देशातून येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचा खजूरही विशेष करून पाहायला मिळतो।